हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. 1:30 वाजलेत आणि मी या व्लॉगची सुरुवात आत्ता केली आहे. त्याचं रिझन असं आहे की मला मॉर्निंग शिफ्ट होती. ॲक्च्युली मी कुल्फी घालतो आहे. तर आपल्याला मॉर्निंग शिफ्ट होती. मॉर्निंग शिफ्ट झाल्यानंतर आपलं काम झाल्यानंतर मी या व्लॉगची सुरुवात केली आहे. थोडा अवतार पण झाला आहे. आंघोळ केली मी, पण मग आंघोळ केल्या केल्या लगेच कामाला बसलो होतो. तर मग मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मॉर्निंग शिफ्टनंतरचं रुटीन. 2 ते रात्री 11पर्यंतचं. खरं तर ते 2 ते 7च होणार आहे, कारण 7:30ला IPLची मॅच आज RCB वर्सेस CSK. आणि ॲज युज्युअल आय एम सपोर्टिंग माय बिलव्ड टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू. आणि तशी पण RCBची CSK विरुद्ध एवढी रायवलरी, तर मग मॅच तर मिस नाही करता येणार आज. मला ना माझ्या मॉर्निंग शिफ्टनंतर काहीतरी थंड आणि गोड खायची सवय लागली आहे. प्रत्येक वेळा शिफ्ट झाली ना, मला असं होतं की कधी मग काहीतरी थंड खायलात ना. ऊन पण तेवढं पडतं आहे म्हणा, तरी पण. गाईज 5:45 झालेत आणि मी माझी झोप कंप्लीट करून उठलो आहे. अराऊंड 3 वाजता मी झोपलो असेल आणि 5:30 वाजता मी उठलो होतो. आणि माझ्या मॉर्निंग शिफ्टनंतर पुण्यात काय आणि घरी काय माझं झोपायचा रिच्युअल चालूच आहे. त्याच्यात आता माझ्या मित्राचा मेसेज आला होता की आज संकष्टी आहे, आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे. मी आलो आता गावातल्याच एका मेडिकलमध्ये, साई मंगलमध्ये. एक आपल्याला पॅरासिटामॉल घ्यायची आहे. पॅरासिटामॉल नाही घेतली आहे, ही फिकोपी नावाची गोळी घेतली अंगदुखीसाठी. मी मागच्या एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं, सुरुवातीच्या गावाच्या व्लॉगमध्ये, की आमच्या गावामध्ये खूप सारे नारळाची झाडं आहे. त्याचा एक डेमो दाखवतो मी. हे बघा, समोर 3, इथं एक 4, इकडं 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि इकडं 13. आणि इकडे पण फुल ऑन मालवण कोकणची फील येतं. एवढी नारळाची झाडे आमच्या गावात. हे तर साईडलाच आहे, किंवा मी आता जिथे गेलो तिथं जर मधल्या गल्लीत गेलं ना गावातल्या, तर डायरेक्ट दोन्ही साईडनी इतकी नारळाची झाडं आहे ना की बस. चाय टाईम गाईज, 6:10 चहाचा टाईम झाला आहे आज. घरच्या चहाची एक फिलिंगच वेगळी आहे. आम्ही ना तिथं, म्हणजे मी जिथं राहतो ना तिथं मी, पृथ्वीराज आणि आविष्कार, सध्या तर तो चहा घेत नाही, पण मी आणि पृथ्वी आम्ही एकदम कडक चहाच्या शोधात असतो. पण आम्हाला कुठेच भेटत नाही जिथं आम्ही राहतो तिथं. आणि ज्यांना माहीत नाही, आविष्कार आणि पृथ्वीराज हे माझे रूममेट्स आहे. तर पुण्यात मी फ्लॅटवर राहतो तिथे. काल आपल्या डॉलीचं, म्हणजे आपल्या गाईचं वासरू पोटातच मेलं होतं. मग काल डॉक्टर आणले, मग ते पोटातून रात्री 9 वाजता काढलं. ते पूर्ण वाळून गेली. त्याच्यामुळं मागच्या 1-2 व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की ती गाय आजारी आहे, तिला ताप आला होता आणि त्या तापामुळेच ते वासरू वारलं. इकडे सगळ्या गाया चारा खात आहे आणि फ्युचरमध्ये त्यांच्या चाऱ्याची सोय इथं चालू आहे. हे बघा. गाई, जसं की मी सांगितलं होतं, ज्यावेळेस आमच्या घरी किंवा आमच्या सगळ्या गावात नवीन गहू काढता दरवर्षी, तर मग सगळ्यात पहिला मलिदा मासूमबाबाची दर्गा म्हणतात. या दर्गामध्ये तो प्रसाद चढवला जातो आणि त्यानंतरच घरात जे गहू आहे ते वापरले जातात किंवा त्याच्या चपात्या पोळ्या बनवल्या जातात. एक गोष्ट जी मला माझ्या गावाबद्दल खूप आवडते ती म्हणजे ही, की माझ्या गावातली जी सगळी मंदिरं आहे ना, ती एकदम वेल कन्स्ट्रक्ट आहे किंवा वेल मेंटेन आहे. कुठे जशी काही घाण दिसत नाही किंवा कुठे अशी जास्त काही पोस्टरबाजी दिसत नाही, किंवा म्हणजे साफ ठेवले आहेत, स्वच्छ आहे, सुंदर आहे. ती गोष्ट म्हणजे चांगली वाटते की भाई आपण मंदिरात दर्शनाला जातो किंवा शांततेसाठी जातो ना, तर ती गोष्ट गावात तरी मेंटेन केली आहे. आता समजा ही दर्गा आहे, तर ही सुद्धा व्यवस्थित साफ ठेवली आहे.